आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी दिली। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। मात्र महाराष्ट्राच्या पणन विभागाकडे चौकशी केली असता याबाबत कोणतीही माहिती किंवा सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याची कोणतीही सूचना मिळाली नसल्याची माहिती समोर आली। त्यामुळे एकाच विचारांचं सरकार असून देखील केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वय असल्याचा खरं तर शेतकऱ्यांना फटका बसतोय। तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील शेतकरी विचारतायत। सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे। त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे। आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात? 4892 रुपये भाव एक तर आम्हाला परवडत नाही। 3,500-4 हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला 7-7.5 हजार रुपये आलेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे। अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा। सोयाबीनच्या बाबतीमध्ये मला वाटतं यावेळेला विक्रमी खरेदी, म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी एवढी खरेदी झाली नाही तेवढी खरेदी यावेळेला आपण सोयाबीनची या ठिकाणी केलेली आहे। मुदते वाढून दिलेली होती। निश्चित अजूनही काही शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि केंद्र सरकारकडे आपण विनंती करतोय की या संदर्भामध्ये मुदत वाढून द्यावी। देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात होते। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातील माहिती दिली। सोयाबीन खरेदी मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय। शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीला मुदतवाढ होण्याची मागणी देखील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पूर्ण भारतामध्ये जितकी सोयाबीन सगळ्या राज्यांनी मिळून घेतली त्याच्यापेक्षा जास्ती एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झालेत आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल। संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही असं संजय राऊत म्हणाले। तर सरकारकडे कापूस सोयाबीनसाठी काही ठोस योजना नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। अदानींच्या योजना कशा सुरू राहतात असा सवाल देखील संजय राऊत यांनी सरकारला विचारलाय। सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या विषयी कोणत्याही भावना किंवा संवेदना राहिलेल्या नाहीत। शेतकऱ्यांचं इन्कम डबल करावं अशी तुमची भूमिका होती, त्याच्यावर तुमच्याकडे कोणत्याही ठोस योजना नाहीत। शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन बरं का या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस योजना नाहीत। महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल आहे, पण या राज्याचं सरकार जे आहे फडणवीसांचं, त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था राहिलेली नाही। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी दिल्लीत आज आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले। सुप्रिया सुळे, निलेश लंके, वर्षा गायकवाड आणि धानोरकर यांनी यावेळी आंदोलन केले। सोयाबीनला मुदतवाढ न देणाऱ्या सरकारचा आपने देखा होगा कि सोयाबीन का जो हमीभाव केंद्र है जो कि नाफेड के माध्यम से चलाया जाता है, उसकी समय सीमा केवल 4 फरवरी तक थी। वो बंद होने की वजह से बहुत सारे महाराष्ट्र के किसानों का सोयाबीन खरीदी होना बाकी है। उसकी समय सीमा बढ़ाई जाए, ये हमारी मांग थी। हमने खुद शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनंती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए। केंद्र सरकार के इस निर्णय के अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे हैं। विधानसभेमध्ये केलेली ही घोषणा, दिलेलं आश्वासन आणि मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमीभाव हा जर शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर स्वाभाविकरित्या हा मोठा विश्वासघात ठरेल। या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। तातडीनं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून मुदतवाढ देऊन आणि पुरेशा पैशाची व्यवस्था करून
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं, ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.